छत्रपती संभाजीनगर शहराजवळील तिसगाव परिसरातून हादरवून सोडणारी घटना घडली आहे। ॲपल कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी हत्ताला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला होता। कुणाल मुरलीधर चांदवडे वय वर्ष 18, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत। शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास शहरातील देवळाई परिसरातील कुणाल चांदवडे नैराश्याच्या भरात खवड्या डोंगरावर गेला होता। तो कड्यावर उभा राहून जीवन संपवण्याच्या विचारात बराच वेळ तिथं घुटमळत होता। तो डोंगराच्या कड्यावर बराच वेळ उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले। मुलाला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी त्यांनी त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली। दरम्यान तिसगावमधील ग्रामस्थांसह पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले। कुणाल जवळपास 3 तास डोंगराच्या कड्यावर असल्याचं सांगण्यात येते। तो वारंवार आपली जागा बदलत होता, त्यामुळे त्याच्याजवळ जाणंही धोकादायक ठरत होते। मात्र आई त्याच्याशी सतत बोलत होती आणि ग्रामस्थही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते। तो असं करून काय होणार आहेस, आईकडे बघून तरी जग, अशा शब्दात ग्रामस्थांनी कुणालला समजावण्याचा प्रयत्न केला। त्याला शांत करण्यासाठी विविध पद्धतीने संवाद साधला जात होता। तिसगावचे सरपंच घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी कुणालशी बोलण्याचा प्रयत्न केला। आयफोन 15 प्रो देतो, सरपंचांची विनवणी। कुणाल कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं लक्षात आल्यानंतर सरपंचांनीही त्याला भावनिक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला। हे बघ, मी गावचा सरपंच आहे, माझ्याकडे मोबाईल आहे, तुला आयफोन 15 प्रो देतो अशी विनवणी त्यांनी कुणालला केल्याचं सांगण्यात येतं। मात्र या आश्वासनानंतरही कुणालची मनस्थिती बदलली नाही। तो काही क्षण गुडघ्यात वाकून हताश झाल्यासारखा दिसला। त्यानंतर त्यानं आता काहीच सोल्युशन नाही, एकच सोल्युशन आहे असं म्हटल्याचं सरपंचांनी सांगितले। कुणालचे हे शब्द ऐकल्यानंतर त्याच्या आईनेही त्याला भावनिक आवाहन केले। दुसरा सोल्युशन नाही असं का वाटतं तुला, असं म्हणत तिनं मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला। आईचा आवाज ऐकूनही कुणालची मनस्थिती बदलली नाही। दरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होत असल्यानं घटनास्थळी उपस्थित असलेले सर्वजण त्याला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी प्रयत्न करत होते। सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालचे वडील सुरुवातीला डोंगराच्या खाली होते, तर आईवर उभी राहून मुलाशी संवाद साधत होती। जवळपास 3 तासांच्या प्रयत्नानंतर शेवटच्या 15 ते 20 मिनिटात वडीलही वर गेले। कुणालला बोलण्यात गुंतवून त्याला सुरक्षितपणे पकडता येईल अशी अपेक्षा होती। मात्र कुणालला पकडण्याचा प्रयत्न करत असताना वडिलांचा तोल गेला आणि दोघेही डोंगरावरून खाली पडले। त्यानंतर मुलाच्या दिशेने धाव घेत असताना आईचाही तोल गेला आणि तीही खाली पडली। उंचावरून पडल्यानं तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला।